गेममधील मजेदार साहस. आज वंशराज खूप उत्साहात होता, कारण त्याला त्याचे आवडते ग्रँड थेफ्ट ऑटो व्ही- हे गेम खेळायचे होते. तो गेमच्या जगात हरवून गेला होता. टीव्हीच्या स्क्रीनवर गेम सुरू होता आणि वंशराज एका खुर्चीवर बसून कंट्रोलरने गाड्या चालवत होता. अचानक टीव्हीच्या स्क्रीनमधून एक चमकदार निळा प्रकाश बाहेर आला आणि त्याने वंशराजला आपल्याकडे खेचले. एका क्षणात वंशराजने स्वतःला एका मोठ्या रंगीबेरंगी शहरात पाहिले. हेच ते लॉस सॅन्टोस शहर, पण इथली सगळी माणसे हसतमुख होती आणि गाड्या खूप हळू चालत होत्या. ओहो, मी तर गेममध्ये आलो, वंशराज मोठ्याने हसला. पण इथे तर कोणी वाईट काम करत नाहीये. तितक्यात हाय वंशराज, मी आहे रायडर, तुझा गेममधील मित्र, असे म्हणून एका हसऱ्या मुलाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चला, आज आपण काही खास मिशन्स करूया, रायडर म्हणाला. पहिले मिशन, हरवलेले पेंग्विन शोधणे. आपण पेंग्विन टॅक्सी चालवूया आणि त्यांना त्यांच्या घरी समुद्रकिनारी पोहोचवूया. वंशराज आणि रायडर पेंग्विन टॅक्सीमध्ये बसले. टॅक्सी खूप वेगळी होती व ती चालकाला आपोआप योग्य रस्त्याने घेऊन जात होती आणि रस्त्यावर फक्त रंगीबेरंगी फुगे होते, कोणतेही अडथळे नव्हते. पहिली थांबण्याची जागा, वंशराज ओरडला. तिथे त्याला 3 लहान गोंडस पेंग्विन दिसले, ज्यांच्या हातात छोटे छोटे आईस्क्रीम कोन होते. तुमचे स्वागत आहे. चला, घरी चला, वंशराज हसला. रस्त्यात त्यांना दुसरे मिशन मिळाले. सर्वात उंच इमारतीच्या छतावर केक पोहोचवणे. एका मोठ्या स्क्रीनवर ही सूचना दिसली. हे तर खूप मजेदार आहे, वंशराज म्हणाला. आता त्यांनी केक डिलिव्हरी हेलिकॉप्टर घेतले. उंच उंच आकाशात रंगीबेरंगी ढगांमधून जात असताना वंशराजला संपूर्ण लॉस सॅन्टोस शहर खेळण्यांसारखे छोटे दिसत होते. केक यशस्वीरित्या छतावर पोहोचल्यानंतर रायडरने टाळ्या वाजवल्या. तू तर खरा हिरो आहेस वंशराज. सगळे मिशन्स पूर्ण. तितक्यात वंशराजच्या कंट्रोलरवरील एक बटण आपोआप दाबले गेले आणि पुन्हा तो निळा प्रकाश चमकला. हुर्रे, मी आलो, वंशराज स्वतःच्या खोलीत खुर्चीत बसलेला दिसला. टीव्हीवर मिशन पूर्ण असा संदेश होता. वंशराज हसला. किती छान आणि मजेदार होते हे गेमचे जग. त्याने कंट्रोलर खाली ठेवला आणि तो धावत आईकडे गेला.